नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सगळीकडे नवीन वर्षाची धामधूम आहे आणि पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईत 3 तास जवळजवळ मुसळधार पाऊस चालू आहे असं बातम्यांमध्ये दाखवत आहेत. म्हणजेच निसर्गालाही आनंद झाला आणि तेही नवीन वर्ष साजरं करताय असं म्हणायचं का? त्याचबरोबर अमेरिकन मार्केट मात्र डाऊन होतं. पण एकंदर वर्षाचा आढावा घेतला तर ट्रम्पनी लिबरेशन डे जाहीर केल्यापासून जेवढं मार्केट पडलं होतं तेवढं सगळं मार्केट सावरलं. एनव्हिडियाचा शेअर एकंदरीत 40% वाढला. 5 ट्रिलियन मार्केट कॅप झाली त्यांची. अल्फाबेटचा शेअरसुद्धा यावर्षी 66% वाढला. 2009 नंतर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये अल्फाबेटच्या शेअरमध्ये वाढ दिसली आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 3,597 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 6,768 कोटीची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा यावर्षी चांगला हातभार लागला, नाहीतर काही खरं नव्हतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. RBL बँकेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर फॉरेन शेअर होल्डिंग 24% आहे. हे 51% करण्याचा स्कोप एमिरेट्स NBDकडे आहे. पण अजून सरकार, RBI आणि एमिरेट्स यांच्यामध्ये डील झालं नाही. त्यामुळे सध्या तरी हा स्टेक 24%च ठेवावा असं सुचवण्यात आलं आहे. आज 1 नेशन 1 टॅरिफ असं जाहीर करण्यात आलं. तर IGLनी PNGच्या किमती कमी केल्या. प्रत्येक युनिटला 70 पैसे एवढ्या किमती कमी करण्यात आल्या. आणि LNGच्या किमती 3 रुपयापर्यंत कमी करण्यात आल्या. त्याचबरोबर ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरच्या किमती 111 रुपयांनी वाढवल्या. तर ATFच्या किमती मात्र कमी झाल्या आहेत 7,353 रुपयांनी. म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल किंवा विमानांना जे इंधन लागतं त्या इंधनाच्या किमती 7,353 रुपयांनी कमी झालेल्या आहेत. झॅगल प्रीपेडनी व्हिसा वर्ल्ड वाईड बरोबर एक करार केला आहे. आणि व्होल्टाजची जी टॅक्स डिमांड होती ती 265 कोटींची होती. ही टॅक्स डिमांड कमी केली आहे डेहराडून टॅक्स अथॉरिटीने आणि आता फक्त 10 कोटी रुपये टॅक्स लावला जाईल. त्यामुळे व्होल्टाज हा शेअर तेजीत राहू शकतो. दिवस जो गाजला कालचा तो व्होडाफोन आयडियामुळे गाजला. इन्व्हेस्टर्सना काय वाटत होतं की AGR ड्यूज पूर्णपणे माफ होतील. पण फक्त त्यांना मॉरेटोरियम पिरियड देण्यात आला 5 वर्षाचा. म्हणजे 5 वर्ष त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत. आणि मग हे पैसे 2031 पासून 2042 पर्यंत भरायचे आहेत. त्यामुळे शेअर खरं तर आधी वाढला होता. तो जशी बातमी येऊ लागली तशी 12 रुपये 70 पैशापर्यंत गेला आणि तिथून जो शेअर पडू लागला त्यावेळेला 2 लोअर सर्किट लागले आणि
₹10.25 शेअर पडला आणि नंतर ₹10.60 55 आसपास शेअर बंद झाला. 2032 ते 2041 या कालखंडामध्ये ती AGR ड्यूजची पेमेंट करायची आहे. पण 2018-2019चे जे ड्यूज आहेत ते पुढल्या 5 वर्षात भरायचेच आहेत असं सांगण्यात आलं. आता सरकार तरी एवढं का लक्ष घालत आहे? तर 18,000 लोक कामाला आहेत. तेवढ्या लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात जर सरकारने लक्ष घातलं नाही तर. आणि 168 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांना 9,450 कोटी एवढे माफ केले होते. त्यातले 2,774 कोटी पोस्ट मर्जरचे माफ झाले होते आणि 5,675 कोटी हे प्री मर्जरचे माफ झाले होते. सरकारने 36,950 कोटीचे जे ड्यूज होते त्याचं रूपांतर 49% स्टेकमध्ये केलं. 2023मध्ये 16,000 कोटीच्या ड्यूजच्या ऐवजी सरकारने 33% स्टेक घेतला होता. आता सरकारकडे 49% स्टेक आहे. त्यामुळे वोडाफोन आयडिया सरकारी कंपनी झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही बातम्या आहेत त्या पाहूया. जिंदाल पॉलीचा रिझल्ट लागला. रिझल्ट खूपच खराब लागला. जिंदाल पॉली फायद्यातून तोट्यात गेली. त्यांचा रेव्हेन्यू 1,134 कोटीवरनं 410 कोटी एवढा झाला आणि त्यांचं अदर इन्कमसुद्धा 261 कोटीवरनं 53 कोटी झालं. कॅनरा बँक 3 महिन्यासाठी हरदीप सिंग अहलुवालिया यांना MD CEO म्हणून ॲडिशनल चार्ज देण्यात आला. NBCC कॅनरा बँकेकडून 220 कोटी तर नवोदय विद्यालयाकडून 163 कोटीची त्यांना ऑर्डर मिळाली. NBCCला ही ऑर्डर मिळाली आहे. NCCला एकंदर 1,237 कोटीची ऑर्डर मिळाली आहेत. 704 कोटीची ऑर्डर बिल्डिंग डिव्हिजनसाठी आणि 532 कोटीची ऑर्डर ट्रान्सपोर्टेशन विभागाकडून मिळाली आहे. GE शिपिंग ते सेकंड हँड मीडियम रेंज टँकर 51,565 DWTचा खरेदी करणार आहेत आणि हा टँकर साऊथ कोरियाने 2013मध्ये बांधलेला तयार केलेला हा टँकर आहे. बर्जर पेंटचे प्रमोटर 14.48% स्टेक जॉन्सन आणि निकोलसन एशिया यांच्याकडून घेणार आहेत आणि आता त्यांचा स्टेक 64.57% एवढा होईल. अर्थातच त्यामुळे बर्जर पेंट तेजीत राहण्याची शक्यता आहे. हुंडाई मोटर्स युनसू किन यांनी MDच्या पदावरनं राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या जागी तरुण गर्ग यांची नेमणूक करण्यात आली आहे. रेडिंग्टनला 148 कोटी GST 2018-19, 2019-20 आणि 2021-22 अशा 3 वर्षांसाठी
148 कोटी GST भरायला सांगितलं आहे. ब्लू डार्टला मात्र माफ झाला आहे GST. पहिल्यांदा त्यांना 420.80 कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 420.13 कोटीची मागणी बाजूला ठेवली, म्हणजे रद्द झाली. फक्त 65 लाखाची मागणी केली आहे आणि कोणतीही कटकट नको, लिटिगेशन वगैरे काय नको म्हणून कंपनीने ही मागणी ताबडतोब पूर्ण केली आहे. 65 लाख रुपये भरून टाकले. अडाणी एंटरप्राइजेस, अडाणी डिफेन्सनी फ्लाईट सिम्युलेशन टेक्निक सेंटरमध्ये 39% स्टेक 820 कोटीला घेतला आहे. IRFC महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीबरोबर त्यांनी करार केला आहे. 5,000 कोटींचा करार केला आहे. म्हणजे IRFC महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशनला 5,000 कोटीचं लोनसाठी हा करार केला आहे. त्यापैकी 3,000 कोटी त्यांनी डिस्बर्ससुद्धा केले आहेत. आज डॉलर इंडेक्स 98.28च्या लेवलला होता. बॉन्ड यील्ड 4.16 होतं, तर क्रूड मात्र 61च्या पातळीवर आहे. कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील हे पाहूया. पण आज मार्केटमध्ये व्हॉल्यूम मात्र एकदम कमी असेल. गेल्या 8 दिवस व्हॉल्यूम कमीच आहे. आधी तेजीतले शेअर बघूया. ते बातम्यानुसार टेक्निकलनुसार दिले आहेत, पण तुम्हीसुद्धा चेक करा आणि वाटलं तरच ट्रेड घ्या, नाहीपेक्षा घेऊ नका. श्रीराम फायनान्स, HPCL, BPCL, कॅनरा बँक. आज ऑटो विक्रीचे आकडे येतील म्हणून आयशर मोटर, हुंडाय, बजाज ऑटो, एस्कॉर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा अशा शेअरकडे लक्ष द्या. NBCC आणि NCC, GE शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ग्रॅफाइट, HEG म्हणजेच हिंदुस्तान ग्रॅफाइट, बर्जर पेंट, ब्लू डार्ट, अडाणी एंटरप्राइजेस, IRFC, व्होल्टास, IGL म्हणजेच इंद्रप्रस्थ गॅस, MGL, भारती एअरटेल यांचे सबस्क्रायबर्स वाढलेत म्हणून, TVS मोटर, बजाज ऑटो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, अशोक लेलँड, बजाज हेल्थ, नवीन फ्लोरिन आणि डॉक्टर रेड्डीज. तर मंदीमध्ये वोडाफोन, इंडस टॉवर, ब्लू स्टार, कारण त्यांची मागणी कमी होती आहे. खरं तर GSTचे रेट कमी झाल्यानंतर मागणी वाढेल अशी अपेक्षा होती, पण मागणी कमी होती आहे. सिम्फनी, इंडिगो आणि झी एंटरप्राइजेस. त्याचबरोबर एक्साईज सेस वाढवत आहेत आणि टोबॅको प्रॉडक्ट्सवर फेब्रुवारीपासून एक्साईज सेस बसवला जाणार आहे. म्हणून VST इंडस्ट्री, ITC आणि गॉडफ्रे फिलिप्स हे तिन्ही शेअर मंदीमध्ये राहू शकतात.
एक्साइसेसमुळे. तर तुम्ही बघा काय होत आहे. पण आता मला जी दुखापत झाली होती ती त्या मानाने कमी झाली आहे. थोडेफार आहे पण त्याचं प्रमाण दुखण्याचं कमी झालं आहे. तर मी शनिवार रविवारमध्ये कॉपर का एवढं वाढत आहे त्याच्या संबंधात सांगणार आहे आणि कॉपरच्या संबंधात शेअर्स सांगणार आहे. तर तुम्हाला काही कॉपरच्या अडचणी असतील किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये नोंद करू शकता. म्हणजे त्या कमेंट्सच्या उत्तरांचा समावेशसुद्धा शनिवार रविवारच्या व्हिडिओमध्ये मला करता येऊ शकेल. तर सगळेजण जे म्हणत आहेत की कॉपर इज नेक्स्ट गोल्ड, तर असं का, तर ते सांगून त्या संबंधातले शेअर्स शनिवार रविवार सांगण्याचा विचार केला आहे. तर हळूहळू हातात ज्या दुखापत झाली होती त्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे नवीन काही तुमच्यासाठी देणं शक्य होईल असं वाटते. त्याहून पाहूया देवाची मर्जी. पण तुम्ही तुमच्या कमेंट्स समाविष्ट करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. नमस्ते.